आजचा दिवस अत्यंत दुर्मिळ आणि अत्यंत पवित्र आहे, कारण आज आहे पद्मिनी एकादशी, ज्याला कमला एकादशी देखील म्हटले जाते. हा असा शुभयोग आहे जो दरवर्षी येत नाही. तब्बल 3 वर्षातून एकदाच हा योग आपल्याला मिळतो. अधिक मासात म्हणजेच धोंड्याच्या महिन्यात येणाऱ्या एकादशीला आपल्या हिंदू धर्मात सर्वोच्च स्थान आहे. आजच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने अखंड सौभाग्याची आणि संपत्तीची प्राप्ती होते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की या एकादशीचे नेमके महत्त्व काय आहे आणि आज संध्याकाळी असे कोणते उपाय करायचे आहेत ज्याने भगवान विष्णू तुमच्यावर प्रसन्न होतील. व्हिडिओ त्यामुळे शेवटपर्यंत पहा, कारण आजची संध्याकाळ तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणू शकते. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. सर्वात आधी समजून घेऊया की ही एकादशी इतकी खास का आहे. आपल्या शास्त्रात सांगितलं आहे की अधिक मास हा भगवान विष्णूंचा महिना मानला जातो, म्हणून याला पुरुषोत्तम मास म्हणतात. आणि या महिन्यात येणारी पद्मिनी एकादशी भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. असं मानलं जाते की या एकादशी व्रत केल्याने आणि आजच्या दिवशी विष्णूची भक्ती केल्याने मनुष्याचे अनेक जन्माचे पाप धुवून निघतात. जे पुण्य वर्षभराच्या सर्व एकादशीचे व्रत करून मिळते त्याहूनही अधिक पुण्य या एका शुभ एकादशीचे व्रत केल्याने आणि आजच्या दिवशी उपाय केल्याने मिळतात. जर तुमच्या आयुष्यात प्रगती थांबली असेल, पैशांची चणचण असेल किंवा घरात कलह असतील तर आजचा हा दिवस 3 वर्षातून एकदा येणारा योग अजिबात वाया घालवू नका. आज संध्याकाळी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणते सोपे उपाय अत्यंत प्रभावी करायचे आहेत ते आपण बघूया. एकादशीच्या दिवशी तुळशी मातेची पूजा आवर्जून केली जाते. आज संध्याकाळी सूर्यास्तानंतर तुळशीच्या झाडाजवळ गायीच्या तुपाचा एक दिवा नक्की लावा. दिव्यामध्ये चिमूटभर हळद टाका. दिवा लावल्यानंतर तुळशीला 11 प्रदक्षिणा घाला आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. आज एकादशी असल्याने तुळशीला पाणी घालू नका, फक्त दिवा लावा. संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला एक दिवा लावा. तसेच थोड्या पाण्यात हळद मिसळून ते पाणी मुख्य दरवाजावर शिंपडा. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होऊन तुमच्या घरात प्रवेश करते आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. भगवान विष्णूंना पिवळा रंग अत्यंत प्रिय आहे. आज संध्याकाळी पूजेच्या वेळी देवाला पिवळी फुले, पिवळी फळे, वस्त्र, पिवळी मिठाई अर्पण करा. विष्णूच्या मूर्तीला आणि फोटोला केशर आणि चंदनाचा टिळा लावा. आज संध्याकाळी घरात एकत्र बसून विष्णू चालीसा, विष्णू सहस्त्रनाम किंवा नुसता नारायण नारायण विष्णू धुनीचा जप करा. यामुळे घरातील वातावरण सकारात्मक बदलते आणि विष्णूची असीम कृपा प्राप्त होते. आज रात्री घरात कुठेही अंधार ठेवू नका. विशिष्ट देवघरात आणि मुख्य दारात प्रकाश असावा. आजच्या दिवशी कोणाशीही वाद घालू नका, रागवू नका आणि घरात शांतता ठेवा, कारण जिथे शांतता असते तिथेच विष्णूचा वास कायम असतो. 3 वर्षातून एकदाच आलेली ही एकादशी, महाएकादशी तुमच्या आणि तुमच्या परिवारासाठी सुख समृद्धी घेऊन येईल. फक्त हे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते करण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर आज संध्याकाळी काही घरामध्ये सेवा ज्या आहेत तर त्या आपल्याला करायच्या आहेत. आता कोणकोणत्या सेवा आपल्याला करायच्या आहेत तर ते आपण बघूया. बघा, सर्वात आधी आज देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कनकधारा स्तोत्रमचं पठण हे आवर्जून झालंच पाहिजे. जर तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रवण जरी केलं तरी देखील चालू शकतं. त्याचबरोबर संध्याकाळी तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र ह्या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठण करायचं आहे. बघा, या स्तोत्रांनी आणि मंत्रांनी काय होतं तर आपल्या घरामध्ये जी निगेटिव्ह एनर्जी असते ना तर ती सर्व दूर होण्यासाठी मदत होत असते. आणि हा जो योग आहे तर तो 3 वर्षातून एकदाच आलेला आहे. या योगात तुम्ही जे काही दानधर्म करता, सेवा करता त्याचं फळ हे आपल्याला खूप जास्त प्रमाणात मिळत असतं. त्यामुळे हे छोटे छोटे उपाय जे आहे तर ते करण्याचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. आणि संध्याकाळी त्याचबरोबर आपल्याला दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची आहे. या उपायामुळे काय होईल तर भगवान विष्णू आपल्याला साक्षात दर्शन देतील. मुलांची, कुटुंबाची प्रगती कोणीच थांबवू शकणार नाही असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल. दिव्याला आपल्या धर्मशास्त्रांमध्ये खूप महत्त्वाचे स्थान देण्यात आलेलं आहे. दिवा हा बुद्धीचे, ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक असतो. दिव्यामध्ये जी काही सकारात्मक ऊर्जा असते त्यामुळे आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार होत असते. त्यामुळे जे काही आपण उपाय करत असतो ते फक्त भक्तीने आणि श्रद्धेने आपल्याला करायचे असतात. या उपायामुळे कोणताही शत्रू जर तुम्हाला त्रास देत असेल तर ते सर्व त्रास तुमचे नष्ट होण्यासाठी देखील मदत होत असते. या उपायामुळे भगवान विष्णूंच्या दिव्य कृपा जी आहे तर ती आपल्याला मिळत असते. तर बघा,
तब्बल 3 वर्षातून जो हा योग येतो त्यामध्ये जर आपण काही उपाय केले तर कुटुंबातील आर्थिक चणचण, नशिबाची साथ नसेल तर आजची संध्याकाळ आपल्यासाठी सुवर्ण संधी घेऊन येत असते. आज संध्याकाळी देवघरात तुळशीजवळ दिवा लावताना त्या दिव्याच्या खाली फक्त एक विशेष वस्तू ठेवायची आहे. आता शास्त्रात सांगितलं आहे की अधिक मासातील या एकादशीला हा उपाय केल्यास भगवान विष्णू साक्षात आपल्या घरात सकारात्मकतेच्या रूपात दर्शन देतात. हा उपाय केल्यावर तुमच्या मुलांची, तुमच्या पतीची आणि संपूर्ण कुटुंबाची प्रगती जगातील कोणतीही शक्ती थांबवू शकणार नाही. हा उपाय कसा करायचा, ही वस्तू कोणती आहे, जी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अधिक मास हा भगवान विष्णूंचा महिना. या महिन्यात एकादशीला सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ मानले जाते. आजची सेवा केलेली थेट ही विष्णूचरणी रुजू होते. माता पित्यासाठी आजचा दिवस वरदान आहे. आपल्या मुलांचे उज्ज्वल भविष्य उज्ज्वल व्हावे, त्यांना नोकरी व्यवसायात यश मिळावे आणि घरात लक्ष्मी स्थिर राहावी म्हणून आज संध्याकाळी हा उपाय आवर्जून केला जातो. तर चला मग आपला उपाय कसा करायचा ते आपण बघूया. हा उपाय संध्याकाळी सूर्यास्तानंतर म्हणजेच प्रदोष काळात करायचा आहे. घराबाहेरून आल्यावर हातपाय स्वच्छ धुवून देवासमोर बसा. देवघरात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या फोटोसमोर गाईच्या तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा एक दिवा तयार करा. दिव्यामध्ये शक्यतो लांब वात वापरा. दिव्यामध्ये चिमूटभर हळद टाका. आपल्या शास्त्रात दिव्याला थेट जमिनीवर ठेवणे अशुभ मानले जाते, त्याला आसन देणे गरजेचे आहे. आजच्या या महायोगात तुम्हाला दिव्याच्या खाली तांदूळ म्हणजेच अक्षता आणि त्यावर ₹1 एक नाणे किंवा हळकुंड ठेवायचे आहे. तांदूळ अखंड असावेत, तुकडा नसावा. तांदळाला थोडी हळद लावून पिवळे करून घ्या आणि त्याची देवघरासमोर एक छोट्या ढीग करा. त्या तांदळाच्या ढिगाऱ्यावर ₹1 एक नाणे ठेवा आणि त्यावर तुमचा दिवा ठेवा. जर नाणे नसेल तर विष्णूंना अत्यंत प्रिय असलेले हळकुंड किंवा एक लवंग तुम्ही खाली ठेवू शकता. जर नाणे असेल तर नाणे ठेवा, नसेल तर हळकुंड किंवा लवंग जे आहे तर ते ठेवू शकता. दिवा प्रज्वलित केल्यानंतर हात जोडून डोळे बंद करा. भगवान विष्णूंचे स्मरण करा, प्रार्थना करा. हे विष्णू माऊली, आजच्या या पवित्र कमला एकादशीला मी हा दिवा लावला आहे. माझ्या मुलांच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होऊ दे, त्यांना सुबुद्धी यश मिळू दे, माझ्या कुटुंबाची प्रगती होऊ दे. असे मानले जाते की या उपायाने घरात एवढी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते जणू साक्षात भगवान विष्णू तुमच्या पाठीशी उभे राहिले आहेत. यानंतर दिव्याखाली तांदूळ आणि नाणे दुसऱ्या दिवशी सकाळी घरातील तिजोरीत किंवा मुलांच्या अभ्यासाच्या टेबलवरती ठेवावे. बाकीचे उरलेले जे काही तांदूळ आहेत तर ते आपल्या धान्यांमध्ये म्हणजेच तांदळामध्ये तुम्ही मिक्स करू शकता. आणि जे ₹1 नाणं आणि थोडेसे तांदूळ घेतलेले आहे जे आपण तिजोरीमध्ये ठेवणार आहोत तर ते एका लाल कलरच्या कपड्यामध्ये किंवा पिवळ्या कलरच्या कपड्यामध्ये त्याची पोटली तयार करून तुम्हाला ते ठेवून द्यायचे आहे. दिवा ज्या वेळेस आपण लावणार आहोत ना तर दिव्याला हळदी कुंकू व्यवस्थित छान लावून घ्यायचं. त्यानंतर तिथे बसून ज्या काही सेवा सांगितलेल्या आहेत तर त्या सर्व त्या दिव्यासमोर बसून तुम्हाला म्हणायच्या आहेत. त्याचबरोबर शक्य झालं तर मुलांकडनं ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचं पठण करून घ्या. 11 वेळेस 21 वेळेस. मुलांना म्हणता येत नसेल तर तुम्ही स्वतः त्यांच्या डोक्यावरती हात ठेवून देखील हा मंत्र म्हणू शकता. याचे सुद्धा आपल्याला खूप चांगला फायदा जो आहे तर तो होतो. तर बघा, आज 3 वर्षातून आलेली ही कमला एकादशी अजिबात वाया घालू नका. आज संध्याकाळी आपल्या मुलांसाठी, कुटुंबाच्या सुखासाठी हा दिवा, त्याखाली ही वस्तू नक्की ठेवा. भगवान विष्णू तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य नक्की आणतील. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. महालक्ष्मी कमेंटमध्ये जय महालक्ष्मी लिहायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत, एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ.